सोलापूरच्या विजापूर नाका परिसरात सामूहिक बलात्काराच्या तक्रारीने खळबळ उडवून दिलेल्या प्रकरणाला तपासादरम्यान अनपेक्षित वळण मिळालं आहे. सुरुवातीला गंभीर गुन्हा म्हणून नोंद झालेली ही घटना प्रत्यक्षात बनावट असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले असून तक्रार देणारी महिला आणि तिच्या प्रियकरालाच अटक करण्यात आली आहे. 18 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता संबंधित महिलेने 112 वर फोन करून 4 जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मात्र प्राथमिक तपासातच घटनाक्रमात अनेक विसंगती आढळून लागल्या, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपास पुढे नेताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि वैद्यकीय तपासणीचा आधार घेतला. यासोबतच महिलेच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. या सर्व तपासातून कोणताही बलात्काराचा प्रकार घडल्याचे पुरावे समोर आले नाहीयेत. अखेर कठोर चौकशीनंतर महिलेनेच ही तक्रार खोटी असल्याची कबुली दिली आहे. या बनावामागचे कारणही तितकेच धक्कादायक आहे. महिलेच्या प्रियकरावर पूर्वी गंभीर गुन्हा दाखल होता आणि त्या प्रकरणातील फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी त्यांना अडकवण्याचा हा कट रचण्यात आल्याचे समोर आला आहे. न्यायालयीन प्रक्रियेला वाकवण्यासाठी आणि वैयक्तिक फायद्यांसाठी गंभीर गुन्ह्याचा गैरवापर करण्यात आल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केले म्हणून खोट्या घटनेचा बनाव करून 18/3/2026 रोजी पोलीस स्टेशनला येऊन एक महिलांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता. त्यात DCP झोन श्री कबाडे, क्राईम श्रीमती पाटील, PI श्री गायकवाड वराळे, ASP श्री पवार यांच्या पूर्ण चमूने व्यवस्थित सखोल चौकशी करून हे जे कंप्लेंट जे आहे ते खोटे आहेत आणि 2023च्या एक आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलेले गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्याच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी हे खोटे घटनेचा बनाव करून आलेले अशा निष्पन्न करून घेऊन जे खोटे कंप्लेंट दिलेले महिला आणि तिचे प्रियकर समीर शेख यांच्या विरुद्ध BNS कलम 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून आता पुढील तपास चालू आहे.